Okay, good afternoon students, and today to discussions the conservations of the charges. In the previous lectures we are discussed the two properties of the charges, that is additive natures of the charges and another one is quantizations of the charges. तर मला तरी लक्षात नाही की प्रीवियस लेक्चर आपण काय स्टडी केलेला आहे, त्यासाठी थोडासा रिव्हिजन करणं या ठिकाणी गरजेचं आहे. ॲडिटिव्ह नेचर्स म्हणजे काय असते की एखाद्या ऑब्जेक्ट्समध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स असतात, एखाद्या ॲटममध्ये नंबर ऑफ किंवा एखादा मॅटर्समध्ये नंबर ऑफ ॲटम्स असतात, नंबर ऑफ पार्टिकल्स असतात. त्या पार्टिकलचा मास जितका आहे, नंबर ऑफ पार्टिकलचा मास ॲड केल्यानंतर समेशन्स ऑफ द नंबर ऑफ मासेस ऑफ दॅट पार्टिकल्स इज इक्वल टू द टोटल मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट. अशा पद्धतीनं आपण एक ॲडिटिव्ह नेचर ऑफ माससोबत डिस्कशन केलं होतं. त्याचबरोबर जी काही ॲडिटिव्ह मासेस ऑफ द इलेक्ट्रिक चार्जेसला लागू केलेलं आहे, ते लागू केल्यानंतर काही चेंजेस त्या ठिकाणी दिसलेले आहे आपल्याला, म्हणजे जे काही इक्वल अँड ऑपोजिट चार्जेस विल बी प्रेझेंट इन द इच अँड एव्हरी ॲटम्स. त्यामुळे ते इलेक्ट्रिकली नेट आणि म्हणजे नेट इलेक्ट्रिकल चार्जेस ते कसं असतं तर न्यूट्रल असतं, इलेक्ट्रिकल न्यूट्रल. देन त्यानंतर आपण जे काही कंपॅरिझन करून स्टडी केलं आहे, त्यानंतर क्वांटायझेशन्स ऑफ द इलेक्ट्रिकल चार्जेस आपण स्टडी केलं. क्वांटायझेशन म्हणजे इंक्रीज ऑर डिक्रीजेस ऑफ द इलेक्ट्रिकल चार्जेस इन द ॲटम्स और इन द ऑब्जेक्ट्स कशामुळे होत असतं ड्यू टू चार्जिंग अँड इन द मल्टिपल ऑफ द ई इज इक्वल टू 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलोम इतकं काहीतरी व्हॅल्यू त्याचा होता. अशा पद्धतीनं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कॉन्झर्वेशन्स ऑफ द चार्जेस अँड फोर्सेस इन बिटवीन द चार्जेस, म्हणजे जे चार्जेसमध्ये कुठले कुठले फोर्सेस असतात आणि ते चार्जेस कॉन्झर्व कसं होत असतं आपण या ठिकाणी स्टडी करणार आहे. ठीक आहे. फर्स्ट हेडिंग कॉन्झर्वेशन्स ऑफ चार्जेस. Conservation of charges. Conservation of charges. We know that एक जर एक्सपेरिमेंट करून बघितलं, एक ग्लास रॉड आहे आणि एक सिल्कचा एक कापड घेतला आणि दोन्ही एकमेकावर रब केल्यानंतर जे काही चार्जेस प्रोड्यूस होत असतात, जेव्हा फ्रिक्शन होत असतं त्यामध्ये ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा ट्रान्सफर ऑफ चार्जेस ट्रान्सफर होत असतं. इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर होणं म्हणजे चार्जेस ट्रान्सफर होत असतं आणि ते चार्जेस ट्रान्सफर झाल्यानंतर दोन डिफरंट ऑब्जेक्ट एकमेकावर रब केल्यानंतर दोन्ही डिफरंट ऑब्जेक्टच्या सरफेसवर किंवा त्या ऑब्जेक्टवर कुठले तरी चार्जेस प्रोड्यूस होत असतात. तर एक ग्लास रॉड आहे, ते ग्लास रॉड एका सिल्कवर जर रब केला असेल तर रॉड बिकम्स ए पॉझिटिव्ह चार्ज अँड सिल्क बिकम्स ए नेगेटिव्ह चार्ज. वी नो दॅट when a glass rod rubbed on a सिल्कवर रब केल्यानंतर काय होत असते, ठीक आहे, चार्जेस प्रोड्यूस होत असतात अँड द रॉड बिकम्स पॉझिटिव्ह चार्ज्ड and silk becomes a negative charged. Silk becomes a negative charged. म्हणजे ग्लास रॉडवर होणारे जे काही डिपॉझिट होणारे चार्जेस आहेत ते पॉझिटिव्ह चार्जेस, म्हणजे ग्लास रॉडमधले जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते कशावर सिल्कवर जाऊन ट्रान्सफर झालेले आहेत, त्यामुळे त्याच्यावर काय झालेलं आहे, पॉझिटिव्ह चार्ज प्रोड्यूस झालेला आहे. आणि ते रिसिव्हिंग इलेक्ट्रॉन्स जे काय आहेत ते सिल्क असणार आहे, त्यामुळे त्याच्यावर काय झालं आहे, नेगेटिव्ह चार्ज प्रोड्यूस झालेला आहे. ह्याच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण काही स्टडी केलेलं होतं की चार्जेस कसे प्रोड्यूस होत असतात. इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर झाल्यानंतर जे काही डोनेशन ऑफ इलेक्ट्रॉन जे काही डोनेट केलं असतं, या ठिकाणी ग्लास रॉड इलेक्ट्रॉन डोनेट केलेला आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन ह्या ग्लास रॉडमधून सिल्कमध्ये आलेला आहे. देन सिल्क हॅव अ नेगेटिव्ह चार्ज अँड ग्लास रॉड हॅव अ पॉझिटिव्ह चार्ज. एका सिस्टीममध्ये द अमाऊंट ऑफ पॉझिटिव्ह चार्ज ऑन ए ग्लास इज इक्वल टू नेगेटिव्ह चार्ज ऑन अ सिल्क. हे महत्त्वाचं आहे. द अमाऊंट ऑफ positive charged on glass rod or rod is equal
to negative charge ऑन सिल्क, म्हणजे ज्या सिल्कवर जे काही निगेटिव्ह चार्ज आहे तितकाच पॉझिटिव्ह चार्ज हे ग्लास रॉडवर असणार आहे. निगेटिव्ह चार्ज ऑन द सिल्क. देन द नेट चार्जेस विल बी झिरो. जर असे असतील तर जे काही नेट चार्जेस ऑफ द सिस्टीम विल बी झिरो. नेट चार्जेस ऑफ सिस्टीम इज झिरो. नेट चार्जेस कसं असणार, सिस्टीमचे झिरो असणार, बिकॉज द नेट चार्जेस इज टोटल चार्जेस इज इक्वल टू समेशन्स ऑफ ऑल चार्जेस. म्हणजे समेशन जर केलं तरी अमाऊंट दोन्हीचे इक्वल आहे, पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज, दे आर कॅन्सल टू इच अदर. दिस सिस्टीम नेट चार्जेस इज झिरो असणार आहे. अँड वी कन्क्लूड दॅट, म्हणजे ह्याच्यावरून आपण एक कन्क्लुजन काढू शकतो. वी कन्क्लूड दॅट द चार्जेस ट्रान्सफर ऑफ द सिस्टीम इन द सिस्टीम, चार्जेस आर ट्रान्सफर इन द सिस्टीम, म्हणजे चार्जेस फक्त ट्रान्सफर होणार, दे नॉट बी प्रोड्यूस देखील होणार नाही आणि काय डिस्ट्रॉय देखील होणार नाही, किंवा प्रोड्यूस देखील होणार नाही, कमी देखील त्या ठिकाणी चार्जेस होणार नाहीत. दे आर ट्रान्सफर वन बॉडी टू अनदर बॉडी. The charges of will be transferred in that system from one body to another body. They do not be, and the net charges becomes constant. We conclude that charges in this system is a transfer from one body to another body, from one body to another body. एका बॉडीमधून दुसऱ्या बॉडीमध्ये जे काही चार्जेस ट्रान्सफर होत असतं. नेट चार्जेस इज कॉन्स्टंट. नेट चार्जेस कसं असते, कॉन्स्टंट असते. जर दोन्हीचं सेम असेल तर नेट चार्जेस झिरो असते, दोन्हीचं डिफरंट असेल तर जितका आहे तितकाच त्या ठिकाणी असणार आहे. फक्त काय होणार आहे, चार्जेस एका सिस्टीममधून दुसऱ्या सिस्टीममध्ये ट्रान्सफर होत आहे, त्यामध्ये जे काही नेट चार्जेस आहे इट इज ऑलवेज कॉन्स्टंट असणार आहे. देन जर नेट चार्जेस कॉन्स्टंट असेल तर फॉर ए आयसोलेटेड सिस्टीम द टोटल चार्जेस कॅन नॉट बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. म्हणजे या ठिकाणी चार्जेस तयार देखील होत नाही आणि डिस्ट्रॉय देखील होत नाही. फॉर आयसोलेटेड सिस्टीम्स, फॉर आयसोलेटेड सिस्टीम, फॉर आयसोलेटेड system charges, net charges is constant, charges nor be created, neither be created or nor be destroyed. That is not created, not or and not be destroyed, not डिस्ट्रॉयड. तयार देखील होत नाही आणि ते संपत देखील नाही, डिस्ट्रॉय देखील होत नाही. अँड दॅट इज एनर्जी ऑर चार्जेस इज ऑलवेज कॉन्झर्वड. देन अनदर पार्ट इज, आजच्या लेक्चरचा दुसरा पार्ट जे काय आहे, फोर्सेस इन बिटवीन चार्जेस. म्हणजे चार्जेसमध्ये कुठल्या फोर्सेस आहेत. एक चार्ज आणि दोन चार्जेस पार्टिकल्स जर एकमेकाच्या जवळ आणलेला आहे, टच न करता एक थोडासा सम मायनर डिस्टन्स त्यामध्ये ठेवलेला आहे. दिस इज द वन चार्जेस, दिस इज द अनदर. दोन ऑब्जेक्ट आहेत हॅविंग द डिफरंट नंबर ऑफ चार्जेस. तर त्यामध्ये जे काही फोर्स ऑफ इच अदर दे विल बी अट्रॅक्टिव्ह फोर्स असणार आहे किंवा रिपल्सिव्ह फोर्स असणार आहे. तर अट्रॅक्टिव्ह फोर्स केव्हा असते, रिपल्सिव्ह फोर्स केव्हा असते, दॅट इज हेडिंग फोर्सेस इन चार्जेस, फोर्सेस ऑफ चार्जेस और फोर्सेस इन बिटवीन चार्जेस. अट्रॅक्टिव्ह फोर्स अँड रिपल्सिव्ह फोर्स हे दोन टाईपचे फोर्सेस आहेत.
attractive and repulsive. इट इज टू टाइप्स ऑफ द फोर्सेस. अट्रॅक्टिव्ह फोर्स आणि रिपल्सिव्ह फोर्स हे दोन डिफरंट फोर्सेस आहेत. आता प्रश्न हा आहे की अट्रॅक्टिव्ह फोर्स केव्हा असते, रिपल्सिव्ह फोर्स केव्हा असते. कन्सिडर हे दोन्ही कशा आहेत, एक डायग्राम काढायचा आहे आपला. दिस इज वन ऑफ द, या ठिकाणी एक पेंडुलम घेतला असं कन्सिडर करा आणि रॉड आहे, हा रॉड आहे आणि हे हँग केलेलं आहे एका रिजिड सपोर्टला. इट इज द लेंथ ऑफ एल. एक ते काय, इट इज देन हॅविंग सम चार्जेस, यामध्ये काहीतरी चार्जेस आहेत, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. ओके, याला पॉझिटिव्ह चार्ज देऊया. तर याची डायरेक्शन कशी चेंज होते आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचं आहे. कन्सिडर करा इट इज हाफ पॉझिटिव्ह आहे आणि हाफ निगेटिव्ह आहे. ओके, ऑल आर नॉट पॉझिटिव्ह, एक हाफ पॉझिटिव्ह आहे आणि अनदर इज निगेटिव्ह. ह्याच्यात जवळ अजून एक जर बॉडी आपण आणलं आहे किंवा अजून एक रॉड आपल्याला आणायची आहे. कन्सिडर करा हे सगळे पॉझिटिव्ह चार्जच आहेत. ह्याच्या जवळ आणलेले सगळे पॉझिटिव्ह चार्ज आहेत. इकडे इट इज अ चार्जलेस, बट या ठिकाणी सगळे पॉझिटिव्ह चार्जेस. आणि ही जी काही डायरेक्शन आहे ही काय होणार आहे, रिपल्स होणार आहे. देन वेन रिपल्सिव्ह चार्जेस आर सेम किंवा लाईक चार्जेस म्हटलं जातं. सेम चार्जेस गेट्स रिपल्स और चार्जेस आर सेम इट गेट्स रिपल्स. तर चार्जेस सेम असतील तर या ठिकाणी रिपल्शन होणार आहे. तर अनदर एक डायग्राम काढायचं किंवा या ठिकाणी जर हा पॉझिटिव्ह न घेता या ठिकाणी काय घेतलेला आहे, निगेटिव्ह घेतलेला आहे. ओके, दिस इज द निगेटिव्ह पार्ट. तर ह्याची जी डायरेक्शन आहे अशा पद्धतीने म्हणजे इट इज अट्रॅक्ट होणार आहे. देन अपोजिट चार्जेस आर अट्रॅक्टेड. अपोजिट चार्जेस कसं होणार आहे, अट्रॅक्ट होणार आहे आणि सेम चार्जेसमध्ये काय होणार आहे, रिपल्शन्स या ठिकाणी दिसणार आहे. जर एखादा पॉझिटिव्ह आणि एखादा निगेटिव्ह चार्जेस दोन डिफरंट रॉड असतील तर ते दोन्ही रॉड अट्रॅक्ट करत असतील इच अदर. जर एक पॉझिटिव्ह आणि एक अनदर दुसरा देखील सेम चार्जेस आहे, जर पॉझिटिव्ह और मे बी निगेटिव्ह दे आर रिपल टू इच अदर्स. ऑपोजिट चार्जेस असेल तर अट्रॅक्ट होणार आहे रिपल, आणि त्याचबरोबर जर सेम चार्जेस असतील, इक्वल चार्जेस असतील, नॉट इक्वल दॅट इज सेम लाईक चार्जेस असतील तर ते काय होणार आहे, रिपल्सिव्ह होणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपण कॉन्झर्वेशन्स ऑफ द चार्जेस अँड फोर्सेस इन बिटवीन द चार्जेस या दोन गोष्टी आपण या ठिकाणी स्टडी केल्या. कॉन्झर्वेशन्स ऑफ चार्जेस म्हणजे एखादा ग्लास रॉड आहे ते सिल्कवर जर रब केल्यानंतर ग्लास रॉडवर पॉझिटिव्ह चार्जेस प्रोड्यूस होत असतं आणि सिल्कवर निगेटिव्ह चार्जेस प्रोड्यूस होत असतं. बट यामध्ये कॉन्झर्वेशन्स ऑफ चार्जेस बघत असताना कुठल्याही आयसोलेटेड सिस्टीममध्ये जे काही चार्जेस आहेत एका बॉडीमधून दुसऱ्या बॉडीमध्ये ट्रान्सफर होत असतं. चार्जेस विल बी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय. तयार देखील होत नाही किंवा डिस्ट्रॉय देखील होत नाही. नॉट क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉयड, ते तयार देखील होत नाही किंवा संपत देखील नाही आहे. तर त्यानंतर फोर्सेस इन अ चार्जेस आपण बघितलेलं आहे किंवा चार्जेसमध्ये कुठले कुठले फोर्सेस आहेत. त्या ठिकाणी दोन फोर्स, अट्रॅक्टिव्ह फोर्स आणि रिपल्सिव्ह फोर्स. अट्रॅक्टिव्ह फोर्सेस केव्हा असते, चार्जेस आर अ सेम दॅट गेट्स रिपल्स. म्हणजे चार्जेस जर सेम असतील तर रिपल्स असणार आहे आणि चार्जेस जर ऑपोजिट चार्जेस असतील, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जर दोन ऑपोजिट चार्जेस असतील तर ते कसं असणार, अट्रॅक्शन असणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपण या गोष्टी स्टडी केलेल्या आहे. तर अट्रॅक्टिव्ह फोर्सेस हा फोर्सेसचा इन डिटेलमध्ये सांगणारा एक नवीन लॉ आहे. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करणार. दिस लॉ इज कॉल्ड एज अ कुलोम्स लॉ. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू बॉडीज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर चार्जेस अँड इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. असे काही एक छोटासा स्टेटमेंट आहे कुलोम्स लॉचा. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डीपली स्टडी करायचं आहे.